पहिलवान इथनं सुरुवात केली दारातच. ए लाडू इकडे बघ. हरी हरी इकडे बघ. हरी इकडे. लाडू इथं शड्डो मारायला लागला आता. ये इकडे. सुरुवात करायची आहे ट्रिपची. ये नवरदेव आला आमचा. चला जाता बोलता या माई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. तर आता आमच्या ह्या ट्रिपचे दुसरे दर्शन आहे. ओ डावीकडं मंदिर आहे बघा. बघा सेवागिरी. सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे. चालता बोलता दर्शन घ्यायचं आहे. तर उजव्या साईडला भक्त निवास आहे. दोन्ही चालू असते ना कायम गावात. सेवागिरी महाराजांचं दर्शन झालेलं आहे चालता बोलता. तर आमच्या दादांची ओळख निघली इथं. दहशत आहे. बना झाले त्याला सटना झाले कोणच. बिना म्युझिकचं चाललंय गाणं. कोण कोणाला थटना कमी पडना. जबरदस्त अशी आमची शिर्डीची ट्रिप चालू आहे. आता फलटण मध्ये आहे. कोण कोणाला कमी नाही. तर मित्रांनो आम्ही ज्यासाठी आलोय ते हे आहे. कराडवरून पालखी येते. गेले 25 वर्ष झालं हे नित्य नियमानं चालू आहे. आणि आता गेले 7 वर्ष शिर्डीतून कराडकडे ही पालखी जाते. हे सगळे आमचे कराडचे भाविक आहेत. ह्या सर्व महिला कराडवरून आलेत. आता या आज देवदिवाळी आहे. या देवदिवाळीच्या निमित्तानं ही कराडला पालखी निघणार आहे. आता निघाल्या पालखी. तर तुम्ही बघा ह्या आता चालत जाणार आहेत कराडला. तर आम्ही पण कराडवरूनच आलोय. ओम साईराम. अरे माईसाहेब नमस्कार. ओम साईराम. चला आमच्या मुंडे गावातले पण आहेत या ठिकाणी. तर ही पालखी हे आपल्या कराडचे हॉटेल खुशबू धाबा यांच्या वतीने ही पालखी बनवलेली आहे रथ. आणि ही पालखीचं प्रस्थान झालंय. ही कराडमधून आहे पालखी. ओम साईराम. आता आम्ही कराडमधून निघालो होतो परवा. तर त्या दिवशी आम्ही पोहोचलो रात्री 9 वाजता. आणि आता आम्ही परत कराडला शिर्डीमधून निघालोय. साईबाबांचं दर्शन घेतलंय. तर दर्शन खूप अतिशय सुंदर झालं. त्याची म्हणजे कुठली शंका नाही. काय दर्शन झालं तिच्या. काय ती शिर्डी. काय तो रस्ता. बाईंना पेरू पण घेतले. वास करत सगळ्यात.